श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, वेदरशी चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, मीन राशीच्या जातकांना येणारी पौर्णिमा तुमच्या आयुष्यासाठी एक धोक्याची घटना ठरणार की नशिबाचे नवे दालन. या पौर्णिमेच्या रात्री ग्रह नक्षत्राची स्थिती तुमच्या करिअर, पैसा आणि नात्यामध्ये मोठी उलटापालट घडून आणणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पौर्णिमेची ती रात्र तुमच्या नशिबाला नवी दिशा देऊ शकते. पौर्णिमेच्या रात्री जेव्हा चंद्र पूर्ण तेजात असेल तेव्हा एक अशी घटना घडणार आहे ज्याची तुम्हाला स्वप्नातही कल्पना नसेल. तुमच्या हातातील फोनची अचानक वाजणारी रिंगटोन तुमची शांतता भंग करेल. तो एक साधा मेसेज किंवा कॉल वाटत असला तरी त्यामागे तुमच्या आयुष्याला हादरून टाकणारे एक अजब गुपित दडलेलं आहे. हा मेसेज म्हणजे केवळ एक नोटिफिकेशन नसून तुमच्या भविष्याकडे येणारा एक असा इशारा आहे जो तुमच्या संपूर्ण विचारसरणीला एका क्षणात बदलून टाकेल. लक्षात ठेवा, हा कॉल किंवा मेसेज एका अशा अज्ञात व्यक्तीकडून किंवा तुमच्या भूतकाळातील एका अशा रहस्याकडून येणार आहे ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. या माहितीमुळे तुमच्या नात्यात भीती आणि उत्कंठ एकाच वेळी निर्माण होईल. अनेक मीन राशीच्या लोकांना आधीपासूनच काहीतरी अजब आणि वेगळं घडत असल्याचा आभास होत असेल तर समजून जा की या पौर्णिमेच्या रात्री त्यामागचे धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारे सत्य तुमच्या समोर येणार आहे. ती रात्र तुमच्यासाठी अत्यंत निर्णय ठरणार आहे. अशा वेळी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याची चूक करू नका. जरी तुमच्या फोनवर एखादी मोठी बातमी आली तरी स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐका. काही लोक किंवा काही माहिती तुम्हाला गोंधळून टाकण्यासाठी मुद्दाम तुमच्यापर्यंत पोहोचवली जावी. या पौर्णिमेच्या रात्री येणारे संकट तुमच्या संयमाची परीक्षा पाहणार आहे. त्यामुळे शांत राहा, सावध राहा आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. कारण एकदा पाऊल चुकीचे पडले तर त्याचे परिणाम भोगायला तुम्ही तयार नसाल. या पौर्णिमेच्या काळात ग्रह नक्षत्राची स्थिती मीन राशीसाठी अत्यंत चमत्कारिक वळण घेऊन येत आहे. जेव्हा सर्वत्र संकटाचे सावट असेल तेव्हाच तुमच्या समोर एक अशी अनपेक्षित आणि अत्यंत प्रतिष्ठित व्यावसायिक संधी किंवा नोकरीचे प्रपोजल चालून येईल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. हे एखादे मोठे पद किंवा तुमच्या व्यवसायाचा विस्तार ही संधी तुमच्या करिअरला थेट शिखरावर नेऊन ठेवण्यास सक्षम आहे. सुरुवातीला तुम्हाला हे सर्व खोटे किंवा एखाद्या स्वप्नासारखे वाटेल, पण नशिबाने दिलेले एक सुवर्ण काळ असेल. परंतु सावधान, ही संधी मिळणे जितके सोपे आहे तितकेच ती टिकून ठेवणे कठीण आहे. या संधीसोबत ब्रह्मांड तुमची एक कठीण परीक्षा घेणार आहे, कारण या ऑफरला फक्त 24 तासाची कडक हेडलाईन असेल. हो, तुम्ही वाचले ते अगदी बरोबर आहे. तुमच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी केवळ एकच दिवस आहे. जर तुम्ही सुरुवातीच्या संशयापोटी किंवा भीतीपोटी विचार करण्यास वेळ घालवला तर ही संधी कायमची तुमच्या हातातून निसटून जाईल. हा काळ नोकरीत प्रमोशन मिळवण्याचा किंवा व्यवसायात मोठी उडी घेण्याचा आहे. म्हणूनच या पौर्णिमेला तुम्हाला अत्यंत वेगाने आणि हुशारीने निर्णय घेण्याची गरज आहे. तुमची भीती बाजूला ठेवा आणि तुमच्यावर आलेल्या या संधीकडे एक चॅलेंज म्हणून पहा. जर तुम्ही या 24 तासात योग्य निर्णय घेतला तर तुमच्या करिअरची दिशा कायमची बदलून जाईल आणि तुम्ही त्या शिखरावर पोहोचू शकाल जिथे जाण्याचे तुम्ही फक्त स्वप्न पाहत होतात. लक्षात ठेवा, ही संधी पुन्हा पुन्हा दारात थाप मारत नाही. त्यामुळे येणारी ही गोल्डन चान्स आता तुम्ही कसे हाताळता यावर तुमचे पुढील भविष्य अवलंबून आहे. मीन राशीच्या जातकांनो, या पौर्णिमेच्या काळात तुमची आर्थिक स्थिती अत्यंत संवेदनशील असणार आहे. तुमच्या कुंडलीतील ग्रहाची हालचाल काहीतरी गंभीर संकेत देत आहे. तुमच्या कष्टाच्या पैशावर किंवा बँक खात्यावर काही लबाड आणि कपटी लोकांची वक्रदृष्टी पडली आहे. तुमच्या अगदी जवळचे जे तुमच्यावर खूप प्रेमाचा मुखवटा घालून वापरतात ते तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करताना अतिशय सावधगिरी बाळगा, कारण एक छोटीशी चूक तुम्हाला लाखो रुपयाच्या नुकसानीला टाकू शकते. या काळात तुम्हाला अनेक प्रबोधने दाखवली जातील. रातोरात श्रीमंत करणाऱ्या योजना, रिअल इस्टेटमधील आकर्षक ऑफर्स किंवा झटपट नफा मिळून येणाऱ्या स्कीमचा भडीमार तुमच्यावर होईल. ही सर्व एक अत्यंत पद्धतशीरपणे रचलेली फसवणूक असू शकते. तुम्ही जरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलात तरी तुमची हीच सक्षमता त्यांना तुमच्याकडे आकर्षित करत आहे.
या पौर्णिमेला कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना 10 वेळा कागदपत्रे तपासा आणि कुणाचेही शब्द ऐकून डोळे झाकून गुंतवणूक करू नका. घाबरून जाऊ नका, कारण हे संकट तुमच्यासाठी एक प्रकारे वरदान ठरू शकते. जर तुम्ही या सापळ्याला वेळेस ओळखले आणि या लोभापासून स्वतःला लांब ठेवले, तर ग्रहाची स्थिती तुमच्या बाजूने फिरणार आहे. हा धोका टळता तुमच्यासाठी धनलाभाचे फायदेशीर आणि सुरक्षित मार्ग खुले होतील. लक्षात ठेवा, जो संकटाला आपल्याला संयम आणि विवेक दाबू ठेवतो, त्यालाच लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे सतर्क राहा आणि स्वतःच्या मेहनतीचे कमाईचे रक्षण करण्यास प्राधान्य द्या. पौर्णिमेच्या तीव्र चंद्राचा प्रभाव केवळ तुमच्या करिअरवरच नाही, तर तुमच्या प्रेम जीवनावर आणि कौटुंबिक नात्यावरही पडणार आहे. या काळात तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या दरम्यान अचानक एखाद्या जुन्या आणि गुप्त गोष्टीवरून तीव्र मतभेद उफाळून येतील. हा वाद इतका गंभीर रूप धारण करू शकतो की एकमेकांबद्दलचा संशय आणि विश्वास वाढून तुमचे नाते अगदी तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचो. तुमच्या भूतकाळातील एखादी व्यक्ती किंवा जुना शत्रू पुन्हा एकदा समोर येऊन तुमच्या मनात मोठा समभ्र निर्माण करू शकतो. अशा वेळी तुमच्या जिभेवर आणि तीव्र भावनांवर अत्यंत कडक नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय किंवा बोललेले कठोर शब्द तुमच्या नात्यात कायमची दरी निर्माण करू शकतात. हा काळ तुमच्या सहनशीलतेची कसोटी पाहणार आहे. या वादळामागे एक विशेष हेतू आहे, तो म्हणजे तुमच्या नात्यातील खोटेपणा नष्ट करून ते अधिक पारदर्शक बनवणे. जर तुम्ही या काळात आपला अहंकार बाजूला ठेवला आणि जोडीदाराशी शांतपणे संवाद साधला, तरच हे वादळ शमणार आहे. लक्षात ठेवा, हे वादळ तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुमच्या नात्याला एक अधिक पवित्र आणि दृढ वळणावर आणण्यासाठी येत आहे. जर तुम्ही संयमाने काम घेतले, तर गैरसमज दूर होतील आणि तुमच्या नात्यातील ओलावा 1000 पटीने वाढेल. जे लोक सध्या सिंगल आहेत, त्यांच्यासाठी या कठीण प्रसंगानंतर एका खऱ्या आणि प्रामाणिक प्रेमाची नवी सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःच्या नात्याला वाचवण्यासाठी आणि ते अधिक बळकट बनवण्यासाठी या पौर्णिमेला शांत आणि समजदारी हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, मागील 4 भागामधील करिअर, पैसा आणि नात्यामधील या सर्व अचानक होणाऱ्या बदलामुळे तुम्हाला प्रचंड मानसिक ताण, अपुरी झोप आणि कमालीचं शारीरिक थकवा जाणवणे स्वाभाविकच आहे. तुम्हाला असे वाटू लागेल की परिस्थिती आता हाताबाहेर गेली आहे, पण हे केवळ एक तात्पुरते वादळ आहे. हे लक्षात ठेवा की तुमचा देह आणि मन एका मोठ्या बदलामुळे तयारीसाठी आहे. अशा वेळी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेपूर विश्रांती घ्या आणि प्राधान्य करा आणि नकारात्मक विचारांना स्वतःच्या मनातून हद्दपार करा. जर या पौर्णिमेच्या काळात तुमच्या व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला दगाफटका किंवा विश्वासघात सहन करावा लागला, तर अजिबात खचू नका. तुमच्यासाठी हा विश्वासघात म्हणजे प्रत्यक्ष एक ब्लेसिंग इन डिस्गाईज ठरेल. नशिबाने तुम्हाला भविष्यात येणाऱ्या एक खूप मोठ्या आर्थिक आणि मानसिक नुकसानीपासून आत्ताच सावध केले आहे. हे तात्पुरते संकट टळताच ग्रहाची स्थिती तुमच्या बाजूने इतकी मजबूत होईल की तुमचे संपूर्ण आयुष्य एका अत्यंत सकारात्मक आणि यशस्वी मार्गावर धावू लागेल. आता वेळ आली आहे ती स्वतःवर आणि ईश्वरी शक्तीवर अढळ विश्वास ठेवण्याची. हे कठीण दिवस लवकरच मावतील आणि तुमच्या आयुष्यात आनंदाची पहाट होईल. पौर्णिमेचा हा चंद्र केवळ तुम्हाला सावध करत नाही, तर तो तुम्हाला येणाऱ्या मोठ्या सुवर्णकाळासाठी सज्ज करत आहे. त्यामुळे आत्मविश्वास कायम ठेवा, सकारात्मक राहा आणि तुमच्या विजयाची तयारी करा. हर हर महादेव. तुमच्या संयमाचा आणि ध्येयाचा विजय निश्चित होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मीन राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.